कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सीता, आज मी आणि लक्ष्मण जरा दौऱ्यावर चाललोय आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललोय तिथे जरा रेंजचा इश्यू असू शकतो. म्हणजे आपला कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही, पण आम्ही रेंजमध्ये आलो की आम्हीच फोन करू. पण तुम्ही जाताय ते ठीक आहे, मग त्या बंगलोरच्या मीटिंगचं काय? कुठली मीटिंग? त्या बंगलोरच्या क्लायंट बरोबर मीटिंग सेट झाली ना. तो क्लायंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे काका तुम्हीच ओके म्हणालात ना, म्हणून मग अरे हा, अरे शिट शिट शिट. लक्ष्मण, सॉरी भाऊ, ते काय झालं, ही पण आपली महत्वाची मीटिंग होती ना, त्या सगळ्या तयारीत होतो मी, तर ही मीटिंग माझ्या लक्षात नाही आली. सॉरी. अरे काका, पण मग आता काय करायचं? म्हणजे तुम्ही दोघे पण चाललाय, ऍटलिस्ट भाऊंनी थांबायला हवं ना. बरोबर आहे कीर्ती, पण ही मीटिंग पण इम्पॉर्टंट आहे. आम्हाला दोघांना तिथे असणं गरजेचं आहे. मग आता ठीक आहे, मग कॅन्सल करूयात का मीटिंग? हा म्हणजे नाही नाही, कॅन्सल कशाला? भाऊ, तो क्लायंट खूप महत्वाचा आहे. ते डील क्रॅक झालं तर म्हणजे आपल्यालाच, आपल्या कंपनीलाच त्याचा फायदा होईल ना. पण तुम्ही जर विश्वास टाकणार असाल तर ती जबाबदारी पेलाचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. काय कीर्ती? हो ना? हो भाऊ, म्हणजे ह्या वेळेला आम्ही मॅनेज करू शकतो, तुम्ही नका काळजी करू. गुड. पण जरा काळजीपूर्वक सगळं करा. लक्ष्मण, तू ब्रेकफास्ट करून घे, मग आपण बोलूया. सगळे पेपर्स आणि सगळ्या गोष्टी नीट कॅरी करा. हो, हो का? आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम रिपोर्ट करू. तिथे रेंज नाही आहे. अरे हो. ठीक आहे, पण हरकत नाही. तुम्ही करा मीटिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं काय, मगाशी तर भेटलो आपण, परत तू बोलवलंस मग इथं? परत का बोलवलं? रॉकी, मला आवडतं तुला असं सतत भेटायला. तुला नाही आवडत का? आवडतं ना. मग आणि हे काय, गेटअप चेंज पूर्ण? हो, मी ऍक्च्युली विचार केला की आपण असं छान जागेवर भेटतोय आणि माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटतेय, तर छान रेडी व्हावं म्हणून. कशी दिसतेय मी? छान. थँक्यू. रॉकी, काहीच बोलणार नाहीयेस का? आणि मला सांग, तिथे असताना मला किती कॉल केले तू? सॉरी अगं, मी कंटिन्यू अभ्यासात होतो. पण आता आलंयस ना इथे, आता मी तुला सोडणारच नाहीये. ग बघेल कोणीतरी. मग बघू दे, मी नाही घाबरत हा कोणाला. काय ग, माझ्यापासून दूर राहिल्यावर चांगलाच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा. आणि प्रेमही. रॉकी, तुझं प्रेम नाही वाढलं का? खरं तर हे असं वेगळं राहिल्यापासून माझाही आपल्या प्रेमावर विश्वास बसतोय. आणि मी एक्झाम पास झाल्यापासून माझाही कॉन्फिडन्स वाढलाय चांगलाच. हा सुधा, ग कुठे आहेस? कधी पोहोचणार आहेस? हा ये लवकर, किती दिवस झाले भेटलो नाही आपण. हा, मी तुला भेटल्यावर सगळे सांगते. मग चल बाबांना भेटूयात. हळूहळू. 2 लोकांसाठी टेबल हवे. तिकडे टेबल. हॅलो, अगं किती वेळ अजून? ओके ओके. ओकेस ना, तर छान दिसतोय. थँक्यू. जाऊयात बाबांना भेटायला.
संपदा ऐक ना, आपण थोडा वेळ घेऊयात अजून वेळ. हां राईट. मग मगाशी कॉन्फिडन्स म्हणाला ते पडलं का खाली? ओके. ताई अगं तू का भाजी निवडतेस? मी करते ना. मी निवडली तर काय होतं? अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, तू आराम कर ना. आराम करून काय उपयोग आहे? मनाला शांती हवी ना. आयुष्यातच शांती नाहीये इथे. जा तू, मी करते. माझं मन रमतंय जरा. तुम्हाला नाही कळणार माझ्या आत काय चाललंय ते. अशू आला? ताई अगं ताई ताई अगं काय झालं? दिव्या, ए दिव्या, बोल ना. ये इकडे काय झालं? बस. बोलायचंय मला. आता काय बोलायचंय? परत कामाला लावायचंय मला? कोणाचे पायचे पाहिजेत की पूर्वी दाशी जशी हवा घालायची तसं हवा घालायची कोणाला? असं काहीही करायचं नाही. मग काय करायचंय? दिव्या, मी विचार करत होतो की आपण आपली फॅमिली सुरू करूया. चंदन, काय बोलतोयस कळतंय का तुला? बरा आहेस ना तू? भानावर आहेस ना? एक मिनिट, तू हे ब्लॅकमेल करून घेणार आहेस का माझ्याकडून? हे बघ, ही खूप मोठी शिक्षा आहे चंदन. तुला कळत नाही, खूप त्रास होतो. अरे मी नाही. नाही बघ, जे काही झालं त्याचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. खरंच नाहीये. मग काय आहे? अगं कधी ना कधी तरी आपल्याला फॅमिली सुरू करायची आहे ना. मग आता केली तर काय हरकत आहे? चंदन, तू बोलायच्या आधी विचार करतोयस का काय बोलतोयस ते? फॅमिली सुरू करायला काय आहे आपल्याकडे? कसा करायचा हा विचार आपण? कुठे तेही ह्या घरात? अजिबात नाही. म्हणजे शिवासमोर अजून नाचक्की व्हायची माझी. मूल जन्माला घालायचं आणि वाढवायचं कुठेतरी इथे माहेरी, आणि त्याला पोषणार कोणतर शिवा? अजिबात नाही. हा विचार डोक्यातून काढून टाक. बर ठीक आहे. शांत हो. हाच एक प्रॉब्लेम आहे ना. काळजी नको करूस. मी नोकरी करेन, कष्ट करेन, पैसा कमवू. त्या पैशातनं आपण छान घर घेऊ आणि तिकडे आपली फॅमिली स्टार्ट करू. ओके? ते तेव्हाच तेव्हा बघू आपण, पण आता नको हा विचार करू प्लीज. ठीक आहे. जो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.